Good morning, students. Today I teach you third lesson of subject Marathi. This lesson is a poem. Poem name is Pratibha and poet name is Kishore Bali. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 लेसनचा तुम्ही चांगला अभ्यास केला असेलच. एकदा लेसन ऐकला की तुम्हाला पुस्तकातील लेसन वाचावयाचा आहे, तसेच त्यावरील स्वाध्याय सोडवावयाचा आहे. आज आपण आपल्या पुस्तकातील तिसरी कविता प्रतिभा, जी किशोर बळी या कवींनी लिहिलेली आहे, तिचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता व तिचे चित्र पहा. मोकळ्या निसर्गात मुले ज्याला जे काम आवडते ते करताना दिसत आहेत. कोणी खेळत आहे, कोणी चित्र काढत आहे, तर कोणी झाड लावत आहे, तर कोणी निरीक्षणच करत आहेत. आपल्या कवितेचे नाव आहे प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ. या कवितेचे कवी आहेत कवी किशोर बळी. यांचा जन्म 1981 साली झाला आणि तसे ते फारच तरुण आहेत आणि या तारुण्यातही त्यांना प्रसिद्ध कवी म्हणून नावलौकिक मिळालेला आहे. त्यांचा पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात जवळजवळ 300 प्रयोग झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्रसेवा दलाचा समाजशिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. कवींनी कवितेतून आपल्याला काय सांगितले आहे ते समजून घेऊया. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहे. सदर कविता फेब्रुवारी 2017 या महिन्याच्या किशोर मासिकातून घेतली गेली आहे. इथे आता मी कवितेचे वाचन करणार आहे. वाचन करत असताना सर्वांनी ती लक्षपूर्वक ऐकायची आहे. ऐकत असताना बराच अर्थ आपल्या लक्षात येणार आहे. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण, बाग मनोहर, फुला पाखरांचे जगसुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा, ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आता आपण कविता वाचून समजून घेतली आहे. यापुढे आपण तिच्या प्रत्येक ओळीचा अभ्यास करणार आहोत. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, म्हणजे तंत्रज्ञानाच्या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचा विद्येचा प्रकाश पसरला आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कलागुणांच्या क्षितिजावर ही नवनिर्मितीची सकाळ उगवली आहे. तंत्रज्ञानाचे हे नवीन युग आहे, त्यामुळे आपल्याला जे हवे आहे ते आपण त्याच्या साहाय्याने सहज मिळवू शकत आहोत. तरी आपल्याकडे असणारी प्रतिभा म्हणजे नवनिर्मितीची क्षमता, तिला सहजपणे आपण साकार करू शकणार आहोत. तरी त्यासाठी या नव्या युगाचा, तंत्रज्ञानाचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. आता आपण या 2 ओळीत आलेले नवीन शब्द, त्यांचा अर्थ बघणार आहोत. तेज म्हणजे प्रकाश, नभ म्हणजे आकाश, युग म्हणजे सुमारे 100 वर्षाचा कालावधी, कालखंड, प्रतिभा
म्हणजे नवनिर्मितीची क्षमता, शक्ती. प्रभात म्हणजे सकाळ. क्षितिज म्हणजे जिथे आकाश पृथ्वीला, जमिनीला टेकलेले आहे असे दिसणारी भासमान रेषा, काल्पनिक रेषा. पुढे भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे, मना मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर. भव्य प्रांगणासारखी, मोठ्या अंगणासारखी ही आपली विशाल मातृभूमी आहे. जणू ही सुंदर बाग फुललेली आहे. फुले व पाखरे जशी सुंदर असतात तसे माणसांचे हे सुंदर जग आहे. आपुलकीचा सुवास पसरे, मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. इथे स्नेहाचा, आपुलकीचा, प्रेमाचा सुगंध पसरलेला आहे. या स्पर्धेच्या जमान्यात आपल्या गुरुजनांनी आपल्याला अनमोल शिकवण दिलेली आहे. नवीन शब्द: भव्य मोठे, पटांगण मोठे अंगण, मनोहर सुंदर, आपुलकी आत्मीयता प्रेम स्नेह, सुहास सुगंध, निरंतर सतत, अमूल्य अनमोल, शिकवण शिक्षण उपदेश. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. स्वतःचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी ही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीची प्रयोगशाळा आहे. तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची, विचारधारा तीच वाहते नसानसांत रगारगांत. इथे शरीर निरोगी व आरोग्यदायी होते, मन विशाल होते. आमच्या नसानसात रंध्रारंध्रात तीच अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत आहे. नवीन शब्द: प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे ठिकाण. पायाभरणी मुळातील भक्कमपणा. अस्तित्व स्वत्व, तन शरीर, सुदृढ आरोग्यदायी निरोगी. रुजवणूक रोवणे रुजलेले. तत्व सिद्धांत, विचारधारा प्रणाली. रगारगांत रंध्रातून, शरीराच्या कणाकणातून. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. इथल्या मनामनात नवीन स्वप्ने रुजली आहेत. नवीन उमेद, नवीन आशा फुलते आहे. प्रगतीची ही नवीन व्याख्या आम्ही पक्की केलेली आहे. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. अपार कष्टाने व अविरत अभ्यासाने, खूप अभ्यास करून आपल्या देशाला आपण प्रगतिशील बनवूया. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. सारे भेदभाव मिटवून माणुसकीचे नवे युग आपण सगळेजण आणूया. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कलागुणांच्या या क्षितिजावर नवनिर्माणाची सकाळ झाली आहे. नवीन शब्द: प्रगती उत्कर्ष उन्नती. नवपरिभाषा नवीन व्याख्या. उन्नत विकसित. भेद फरक. मानवता माणुसकी. परिश्रम मेहनत कष्ट. पुन्हा एकदा कवींनी आपल्याला काय संदेश दिला आहे ते आपण बघूया. तंत्रज्ञानाच्या नवीन युगात तरुण पिढीला स्वतःमधील कलागुणांना विकसित करण्याच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. सगळे भेदभाव विसरून मानवता निर्माण करूया व आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करूया असा संदेश या कवितेत दिलेला आहे. कविता तुम्हाला समजली असेलच. कवितेखाली दिलेला हा सर्व स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या आणि नीट सोडवा. समजले नाहीच तर विचारा.